काँग्रेस तुम्हाला सोडून जाईल असं तुम्हाला वाटलं होतं का? की असं लढायचं आणि नंतर 2019 सारखं नंतर एकत्र यायचं असं काही अशी काही बघा, स्ट्रॅटेजी आहे? तुम्हाला खरं सांगू का, आम्ही म्हणजे आता शिवसेना आणि मनसे हं, हे जरी एकत्र आलो असतो तरी आम्ही काम करतो दिल से. हं, आणि दोन्ही ठाकरे बंधू हे खरोखर पूर्ण म्हणजे एका वेगळ्या इमोशननी आता महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले. बरं, आता मी जसं मध्ये एक कुठच्यातरी बुक स्टोअरमधून बाहेर येतो, एक वयस्कर कपल मला भेटलं. त्यांनी मला खरोखर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. हं, हं, आणि हेच सांगितलं, की "आदित्य, आता हं, वेगळं व्हायचं नाही हां. आम्ही कुठच्याही राजकीय पक्षाचे नाही आहोत. हं, 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 आम्ही सर्वसाधारण या हं, हं, मुंबईचे मुंबईकर आहोत. हं, पण हं, आम्हाला खूप बरं वाटलं, की उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत." हं, तर आता ह्या भावनेला आम्ही ठेच पोहोचवू शकतो का? हं, म्हणजे कुठे ना कुठेतरी जे महाराष्ट्राला अपेक्षित आहे, महाराष्ट्राच्या मनात आहे, हं. ते येणं गरजेचं होतं. एकत्र पण येणं गरजेचं काँग्रेस होतं. सोडेल असं आणि वाटलं होतं का? जे कोणाला यायचंय किंवा जायचंय, हां. हे प्रत्येक पक्षाचा निर्णय असतोच ना. हं, हं, आता जसं काँग्रेस जरी वेगळी लढत असली, तरी पवारसाहेबांची राष्ट्रवादी ही आमच्या सोबतच आली. हं, हं, तर ही समीकरणं सगळी एका बाजूला हं, आणि हे एक इमोशन महाराष्ट्रासाठी जे आहे, हं, ते एका बाजूला. आता जे ते इमोशनमध्ये वेटेज बघतील, ते हं. सोबत राहतील.